आजच्या जेवणातला मेनू म्हणजे पात्राची भाजी आणि भाकरी. तर बघा मग पात्राची भाजी कशी करते. पात्राची भाजी पहिलं नीट करून घ्यायची, बारीक चिरून घ्यायची आणि स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायची. आता एका भांड्यात पात्राची भाजी शिजत घालायची, त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि शिजवून घ्यायची भाजी. आता याच्यामध्ये आम्ही तुरी डाळ पण टाकतो, पण आज मी नाही टाकली, डायरेक्ट शिजवून घेणार आहे. तुरी डाळीने पण चव छान येते. पात्राची भाजी भाकरीसोबत कच्ची खाल्ली तरी पण छान लागते. अशी पात्राची भाजी शिजवून घ्यायची. आता याच्यातलं पाणी सगळं पिळून घ्यायचं. तेल थोडं जास्तच घालायचं पात्राच्या भाजीला. जिरे चिमूटभर टाकायचं. आणि हां, कांदा मात्र पात्राच्या भाजीपेक्षा थोडा जास्तच पाहिजे. पात्राची भाजी एकदम मस्त लागते कांदा जरा जास्त घातल्यानंतर. आणि कांदा थोडा कच्चाच ठेवायचा, जास्त खरपूस नाही भाजायचा, थोडा कच्चाच ठेवायचा. आता याच्यामध्ये थोडी चटणी टाकायची, जास्त नाही घालायची, तेवढीच थोडी टाकायची चवीपुरती. आता याच्यामध्ये आपण पिळून घेतलेली भाजी टाकायची आणि खालवर परतून घेऊया. हे बघा भाजी कशी दिसायला. भाजी भाकरी एकदम मस्त लागते. भाजी भाकरीची चव कुठल्याच 5 स्टार हॉटेलमध्ये नाही आहे. आता चवीनुसार थोडं मीठ टाका. मी भाकरी केली ती त्याच तव्यामध्ये पात्राची भाजी खालवर करून घेतलेली आहे. बघा भाजी कशी दिसायला. चला तर मग ताटात घेऊया. पात्राची भाजी, भाकरी, आजचा मेनू करवंदाचं लोणचं आणि मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी. आजचा मेनू जेवणातला.